नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधील जे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आहे AHQ, त्याचे आमचे वपोनी पृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या टीमला अशी बातमी मिळाली होती की एक एजंट एका अल्पवयीन मुलीला विकण्यासाठी CBD बेलापूर हद्दीमध्ये येणार आहे. तर मग त्यांनी सापळा रचून त्यामध्ये कारवाई केली. तर त्या ठिकाणी तो एजंट आणि 2 अल्पवयीन मुली, एकीचं वय 14 वर्ष आणि एकीचं वय 16 वर्ष अशा पीडिता मिळून आल्या आणि त्यांची आम्ही सुटका केलेली आहे. तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्या 2 मुलींच्या वडिलांनीच ह्या एजंट मार्फत त्या मुलींना वेश्या व्यवसायासाठी पाठवलं होतं आणि त्यामध्ये जवळपास एका मुलीची किंमत 1.5 लाख रुपये अशी ठरली होती. त्यापैकी 1.25 लाख रुपये त्या मुलीच्या वडिलांना मिळणार होते आणि 25,000 रुपये एजंटला मिळणार होते. एजंट जो आहे त्याचं नाव हरीश आहे आणि हरीश विकास छारी, त्याला आम्ही अटक केलेली आहे आणि मुलींचे जे वडील आहेत ते सध्या पाहिजे आरोपी आहेत, ज्यांचं नाव राजसिंग आहे. त्यांना आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहोत. जनरली हॉटेलमध्ये अशा प्रकारच्या अल्पवयीन मुलींना प्रवेश देत नसल्यामुळे हा एजंट त्यांना म्हणजे जे गिराईक आहे त्यांना कुठल्याही पाहिजे त्या लोकेशनला पोचवणार होता. पैकी मग ते CBDच्या सार्वजनिक एका रस्त्यावरती के-स्टार हॉटेलच्या समोर त्या सापळा रचण्यात आला होता आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी ती कारवाई झालेली आहे. मुलींना सध्या बालगृहामध्ये पाठवण्यात आलं. एकूण एक एजंट आणि त्याचे वडील असे 2 आरोपी आणि 2 पीडित अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.